थांबा, एकदम थांबा. तुम्ही शेती करता, पण तुमच्या शेतीतला सगळ्यात मोठा व्यवहार तुम्हाला माहीतच नाही, आणि तो व्यवहार होतो मातीखाली. मित्रांनो, तुमचं झाड दररोज 50%, हो 50% कमाई एका गुप्त बाजारात उधळतं. तुम्हाला वाटतं मी एक्झॅजरेशन करतोय? नाही. झाड प्रकाश संश्लेषणातून जे कार्बन बनवतं त्याचा मोठा हिस्सा ते मुळांतून मातीमध्ये सोडतं, आणि इथेच सुरू होतो काळा बाजार. प्रश्न असा आहे, का? झाड असं का करेल? झाड वेडं आहे का, की झाडाला याचा फायदा मिळतोय? आज आपण हेच उघड करणार आहोत. स्क्रीनवर एक शब्द लक्षात ठेवा, रायझोस्फिअर. मुळांच्या भोवतीचा फक्त 1 ते 2 मिलीमीटर भाग, एवढासा भाग, पण इथे चालतो शेतीचा रिअल गेम. तुम्हाला वाटतं माती म्हणजे फक्त आधार? नाही, माती म्हणजे एक जिवंत बायोकेमिकल मशीन. आता चलन काय? झाड जे सोडतं त्या साखरेचे आणि प्रथिनांचे स्त्राव. विज्ञानात नाव एक्झ्युडेट्स. सोप्या भाषेत हे म्हणजे सूक्ष्मजीवांसाठी नोटा. झाड म्हणतं, हे घ्या कार्बन, आता मला फॉस्फरस द्या, नायट्रोजन द्या आणि पाणी द्या. हा व्यवहार इतका मोठा आहे की तुमचं पीक त्यावर चालतं. आता या बाजारातले व्यापारी कोण? 3 मुख्य प्लेयर. पहिला, फायदेशीर बॅक्टेरिया. हे मुळांभोवती बायोफिल्म बनवतात, म्हणजे सुरक्षा कवच. दुसरा, मायकोरायझा बुरशी. ही बुरशी म्हणजे झाडाचा एक्सटेंडेड नेटवर्क. जिथे मुळं पोचत नाहीत तिथून पाणी आणि खनिजे आणते. तिसरा, प्रोटोझोआ. हे बॅक्टेरियांना खातात आणि झाडाला मिळतं रेडी टू ईट अमोनियम, म्हणजे निसर्गात खत तयार होतं तुमच्या डोळ्यांसमोर पण दिसत नाही. आता फायदे आहे का? पहिला, रोगांना जागा नाही. गर्दीच्या बाजारात चोराला जागा मिळत नाही, तसं इथे रोगजंतूंना मिळत नाही. दुसरा, पाणी धरून ठेवण्याची ताकद वाढते, कारण बुरशी ग्लुओमॅलिन नावाचा डिंक सोडते आणि माती दाणेदार बनते. पण आता येतो धक्का. आपण काय करतो? भरमसाठ रासायनिक खतं. आणि रासायनिक खतं म्हणजे क्षार, सॉल्ट्स. हे क्षार सूक्ष्मजीवांच्या शरीरातून पाणी खेचतात आणि ते मरतात. मग काय होतं? झाड स्त्राव सोडणं कमी करतं आणि बाजार बंद. शेवटी जमीन निर्जीव. म्हणून मित्रांनो, आता निवड तुमची आहे. तुम्ही फक्त ग्राहक राहणार की जाणकार मृदा व्यवस्थापक बनणार? रायझोस्फिअर जिवंत ठेवा आणि पीक आपोआप जोमाने येईल. ही माहिती उपयोगाची वाटली तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला हा अदृश्य बाजार पुन्हा जिवंत करायचाय का? सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.